ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः तदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्ताश्च। नमो ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नाम्ने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरद्विषे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम्। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये नाम नाट्य केंद्र राजापूर। तर आपण पाहतोय खूप सुंदर असं दिव्यलीला भगवंतांच्या रथयात्रे संदर्भात। आता जगन्नाथ रथयात्रा पार पडलेली नाही, आय थिंक लास्ट डे उद्या आहे ना, यंदा 10 दिवसाची आहे ना, पहिला 2 दिवस एक्स्ट्रा गेले ना, उद्या जातील मला वाटतं। तर गुंडीचा मंदिर मार्जन आपण पाहिलं। आज आपण पाहणार गुंडीच्या मंदिर मार्जनाचा जो भगवंतांना आपल्याला संदेश द्यायचा आहे भक्तांना, तो आज आपण पाहणार आहोत। एकच श्लोक होईल मोस्टली, तो पण अर्धवट झाला तर, पण खूप सुंदर संदेश भगवंत आपल्याला यातून देत आहेत। आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया। मी म्हणेन माझ्या मागून तुम्ही रिपीट करा। येई मत पुरद्वार आगे पथयत, येई मत पुरद्वार आगे पथयत, सकल शोधिल ताहा के वर्णी बेकत, सकल शोधिल ताहा के वर्णी बेकत। येई मत पुरद्वार आगे पथयत, सकल शोधिल ताहा के वर्णी बेकत। येई मत पुरद्वार आगे पथयत, येई मत पुरद्वार आगे पथयत, सकल शोधिले ताहा के वर्णी बेकत। येई मत अशा प्रकारे पुरद्वार मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आगे समोरील पथयत सर्व मार्ग सकल सगळे
शोधिलं स्वच्छ करण्यात आले. ताहा त्याचे के वर्णिवे कोण वर्णन करू शकतो. कत किती. अशा प्रकारे मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरील जितके मार्ग होते ते सगळे स्वच्छ करण्यात आले. हे कसे झाले याचे वर्णन कोणी करू शकत नाही. आपण पाहिलं की भगवंतानी गुंडीचा मंदिर मार्जन आणि आजूबाजूची इतर स्वच्छ मंदिरं सगळी स्वच्छ करून टाकली. सगळे रस्ते स्वच्छ केले आणि मंदिरासमोरील प्रांगण पण स्वच्छ केलं. आणि असं स्वच्छ केलं की दोनदा स्वच्छ केलं. पहिल्यांदा मोठमोठे कंकड तृण हे वगैरे सगळं काढून टाकलं, पाण्यात धुतलं. परत मग बारीक बारीक वाळूकण पण काढून टाकले आणि स्वतःच्या गमच्यानं मंदिर धुवून पुसून स्वच्छ केलं. आणि अशी जी फरशी जी होती संगमरवरी ती अशी लख्ख केली की त्याच्यामध्ये ते स्वतःचं रूप पाहू शकतील. लक्षात एवढं स्वच्छ केलं. तर खूप सुंदर ह्याचं परिभाषा केलेली आहे श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांनी. तर आपण पाहूया. अतिशय सुंदर गर्भितार्थ आहे हा. आणि हा एवढा गर्भितार्थ जरी आपल्याला कळला तरी आपलं जीवन सफल होईल. तात्पर्य वाईस डिवाइन ऐसी भक्ती वेदांत स्वामी श्री रूपाद की. गुंडीच्या मंदिर मार्जनाविषयी श्री भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर टिप्पणी करतात की आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे आपल्या स्वच्छ आणि शांत हृदयात कसे स्वागत करावे. भगवान श्रीकृष्णांचं स्वागत आपण केलं पाहिजे. आता जन्माष्टमी येते बरोबर की नाही. आणि भक्ताच्यासाठी नित्य जन्माष्टमी असते. त्याच्या हृदयातून भगवंत कधी काढता पाय घेतच नाहीत. तर इथं सांगतायत की पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे आपल्या स्वच्छ आणि शांत हृदयात कसे स्वागत. आज हृदय कसं पाहिजे आपलं. भगवान श्रीकृष्ण हृदयामध्ये स्थानापन्न होण्यासाठी स्वच्छ पाहिजे, निर्मळ पाहिजे, निष्कपट पाहिजे, खळखळत्या झऱ्यासारखं पाहिजे, यात कोणती दूषितता कल्मशता असता कामा नये. आणि शांत पाहिजे. शांत कधी होणार. भोक्ताराम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा मम शांतिर्मुच्यते. कधी होणार शांत. ज्याला आपल्याला कळेल की आपल्या सर्व कर्माचे भोक्ता कोण आहेत. भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यामुळे आपण आपलं कर्म करणं प्रामाणिकपणे आपल्या हातात आहे. भगवंतांना स्मरून आणि त्या कर्मफलाचं कोणत्याही प्रकारची आसक्ती न ठेवता आपण कर्म करू. आणि ती सगळी कर्म ज्यावेळेला आपण भगवंतांना अर्पण करू त्यावेळेला आपल्याला जाणीव होईल काय. भोक्ताराम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा मम शांतिर्मुच्यते. आणि हे असे भगवान श्रीकृष्ण सगळ्या जीवांचे काय आहेत. सुहृद मित्र आहेत. म्हणजे परमहितचिंतक आहेत. त्यांच्या समान परमहितचिंतक जीवाचा कोणी ना झाला ना होणार. आणि त्यामुळे त्यांना हृदयामध्ये आपल्या आमंत्रित आपण केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपलं हृदय कसं पाहिजे. स्वच्छ निर्मळ आणि शांत पाहिजे. आणि हे हृदय शांत आणि स्वच्छ कसे करावे याचेही श्री चैतन्य महाप्रभू येथे विश्वगुरु या नात्याने व्यक्तिशः शिकवण देत आहेत. श्रीकृष्णांना हृदयात आरूढ करावायचे झाल्यास श्री चैतन्य महाप्रभूने आपल्याला शिक्षाष्टकात सांगितल्याप्रमाणे आपण आपले हृदय प्रथम स्वच्छ केले पाहिजे. शिक्षाष्टक मधला पहिला श्लोक आहे चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापणम. चेतो दर्पण मार्जनम. हे चेतनारूपी दर्पण जे आहे आपली जी चेतना आहे ती मलिन झालेली आहे अनादी काळापासून. आणि ती दर्पणासमान आहे आरशासमान आहे. पण आरशावरती जर धूळ बसली असेल तर त्याच्यामध्ये आपण आपलं प्रतिरूप पाहू शकत नाही. वरच तो 3 वरती ठेवा आडवा. हरे कृष्ण. बस बरोबर आहे. हरे कृष्ण हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. प्रभू ह्या चालणार ना त्यानं तो चालणार. तुम्ही तिकडच्या झाड इकडचं कसं फिरवताय. हा तो 0 झालाय बघा. ठीक आहे बसा आता डोंट डिस्टर्ब. तर चैतन्य महाप्रभू आपल्याला शिक्षाष्टकमच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगतायत की तुमची चेतना मलिन झालेली आहे. अनर्थरूपी षड्रिपू आणि इतर सगळ्या गोष्टींनी मलिन झालेली आहे. आणि ती स्वच्छ करण्याचं कार्य कोण करतं. हरिनाम. परमेश्वराचं नाव जे आहे हे जे दर्पण आपलं झालंय आत्मरूपाचं दर्पण हे स्वच्छ करण्याचं कार्य कोण करतं. हरिनाम करतं.
त्यामुळे चेतो दर्पण मार्जनम, कलियुगात विशेष करून प्रत्येकाचे हृदय अस्वच्छ आहे. आणि याची श्रीमद भागवतात पुष्टी करण्यात आलेली आहे की हृदयंतस्तो ह्य भद्राणी, पुढे श्लोक येईल तेव्हा आपण पाहूया. हृदयात एकत्र झालेल्या सर्व अभद्र गोष्टी यांचे मार्जन करण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू प्रत्येकाला हरे कृष्ण महामंत्राचे संकीर्तन करण्यास सांगत आहेत. हृदयात अनंत काळापासून अनेक प्रकारच्या काय आहेत अनर्थ साठलेले आहेत आणि त्याची निवृत्ती जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला चैतन्य महाप्रभूने स्पष्ट आदेश केलाय काय, तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचं काय करा, सदैव संकीर्तन करा. संकीर्तनाचा पहिला परिणाम म्हणजे हृदयाचे शुद्धीकरण होईल. काल मी तिकडे रत्नागिरीमध्ये प्रवचन होतं, तिकडे मी काय घेत होतो, एक सालबेग भक्त सालबेग यांची कथा घेतली. तुम्ही श्रवण करा, ते कालचं लेक्चर खूप सुंदर झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये सालबेगची आई त्यांना आदेश करते की तू काय कर, तू मुसलमान असतो सालबेग आणि आई हिंदू असते. तर ती आदेश करते की तू हरे कृष्ण महामंत्र काय कर, सदैव कीर्तन कर. आणि त्यानंतर ज्यावेळेला तो करू लागतो, तो का हरे कृष्ण मुसलमान हरे कृष्ण महामंत्र जप करतो याची कथा तुम्ही त्या प्रवचनाद्वारे ऐकू शकता. आपल्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे, प्युअर डिव्होशन मराठी. तर तो करू लागतो तेव्हा त्याला जाणीव होते की जेवढं तो हरे कृष्ण महामंत्र जप करतो तेवढी त्याला अजून ओढी लागते हरे कृष्ण जप करण्यासाठी ह्या दिव्य भावामध्ये. आणि त्याला त्याच्या मातेने सांगितलं असतं की 12 दिवसामध्ये तुला काय भेटतील, भगवंत भेटतील. आणि खरोखरच 12 दिवसामध्ये त्याला भगवंत भेटतात. असा दिव्य भक्त सालबेग. आपण अनेक वर्षापासून काय करतोय, जप करतोय की नाही. सगळे आपली तीव्रता त्या सालबेग एवढी नाही. असं कसं थोडं मानवाकडे होणार नाही. तर हे भगवान श्रीकृष्णाच्या नामाचा सदैव आपण काय केला पाहिजे, जप केला पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे. श्रीमद भागवतातून या विधानाची पुष्टी करण्यात आलेली आहे. शृणुताम स्वकता कृष्ण हा पुण्य श्रवण कीर्तन हा हृदयंतस्तो ह्य भद्राणी विदुनोती श्रुत्सताम. काय सांगितलंय भागवतमच्या श्लोकामध्ये, प्रत्येकाच्या हृदयात परमात्म्याच्या रूपाने राहणारे आणि भक्तांचे हितचिंतक पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे दिव्य संदेश श्रवण करण्याची इच्छा विकसित करणाऱ्या भक्ताच्या हृदयातील सर्व प्रकारच्या भौतिक इच्छा धुवून टाकतात. आताच आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्ण कोण आहेत, सुरधम आहेत, सगळ्या जीवांचे परमहित चिंतक आहेत आणि ते प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये वास करतात. तर ज्या भक्ताला त्यांच्या नामरूप गुणलीलांचं श्रवण कीर्तन करण्याची इच्छा डेव्हलप होते, त्याच्या हृदयातील सर्व अभद्र भौतिक इच्छा, कल्मश आणि अभद्र सगळं काय टाकतात, भगवंत धुवून टाकतात. अशा संदेशाचे योग्य रीतीने केलेले श्रवण कीर्तन हे मूलतःच पावन करणारे आहे. बघा, आपण पापक्षालन करण्यासाठी वेगवेगळे कर्मकांड करतो. कोणीतरी सांगितले तर, बरोबर की नाही. ज्योतिषानं सांगितलं, ब्राह्मणानं सांगितलं, हे सांगितलं, ते सांगितलं, पण ते कर्मकांड केल्यानं पापक्षालन होत नाही. परंतु इथं भगवंत गॅरंटी देतात, जर तुमच्या हृदयामध्ये रुची निर्माण झाली काय, माझ्या नामाची आणि माझ्या रूपाची, माझ्या गुणलीलांची रुची जर तुमच्या हृदयात निर्माण झाली रुची, तर मी क्षणामध्ये तुमचं हृदय काय करतो, सगळ्या पापांपासून आणि सगळ्या भौतिक कल्मशांपासून, भौतिक इच्छांपासून काय करतो, धुवून टाकतो. हृदयाचे शुद्धीकरण करण्याची इच्छा धरणाऱ्याने भगवान श्रीकृष्णांच्या नामाचे तथा कीर्तीचे संकीर्तन केले पाहिजे. ज्याला इच्छा आहे की आपलं हृदय शांत निर्मळ झालं पाहिजे, त्या प्रत्येकानं काय केलं पाहिजे, भगवान श्रीकृष्णाच्या नामाचे कीर्तन केले पाहिजे आणि त्यांची कीर्तीचं गुणगान केलं पाहिजे. शृण्वता स्वकता कृष्ण याचाच हा अर्थ आहे. ही अत्यंत साधी पद्धती आहे. श्रीकृष्ण अगोदरच हृदयात असल्याने ते हृदयाच्या शुद्धीकरणात सहाय्य करतील. भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयात आहेत, त्याची तुम्हाला अनुभूती असू दे किंवा नसू दे. अनुभूती कधी येणार नाही तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही पशुवत जीवन जगता आहात. आध्यात्मिक जीवनामध्ये सत्य शोधण्यामध्ये तुमची जिज्ञासा जोपर्यंत जागृत होत नाही, परम सत्य जाणण्याची इच्छा लालसा होत नाही, तोपर्यंत तुम्ही अंधारातच जगणार आहात. श्रीकृष्णांना हृदयात निवास करण्याची इच्छा आहे आणि त्यांना जीवाला मार्गदर्शनही करावायचे आहे. परंतु ज्याप्रमाणे श्री चैतन्य महाप्रभूंनी गुंडीचा मंदिर स्वच्छ ठेविले, त्याप्रमाणे मनुष्याने आपले हृदय स्वच्छ ठेवले पाहिजे. भगवान श्रीकृष्ण सुरुवातीपासूनच आपल्या हृदयात आहेत, पण श्रीकृष्णांना प्रकट रूपामध्ये आपल्या भक्ताला दर्शन देण्याची इच्छा आहे. आपल्या सगळ्यांच्या हृदयात भगवान श्रीकृष्ण आहेत, पण आपल्याला किती जणांना त्याची अनुभूती आली.
आली का नाही आली? मग भगवंताला इच्छा आहे की काय, माझ्या भक्ताशी मला आनंद प्रदान करायचंय, पण आणि त्याच्यासाठी भगवंत सहाय्य करायला पण तयार आहेत. लक्षात ना, भगवान श्रीकृष्ण सहाय्य करायला पण तयार आहेत जीवाला, परंतु आपण काहीतरी कष्ट घेतले पाहिजेत ना. जसं चैतन्य महाप्रभूंनी खूप सुंदररित्या गुंडीच्या मंदिर मार्जन करून आपल्याला दाखवून दिले की कसं हृदयाचं शुद्धीकरण करायचं आहे. म्हणूनच प्रभूंनी गुंडीच्या मंदिर जसे स्वच्छ केले तसे भक्ताने स्वतःचे हृदय स्वच्छ केले पाहिजे. या प्रकारे हृदय शांत होईल आणि भगवत भक्तीने समृद्ध होईल. आपले हृदय जर अन्याभिलाषा रूपी तृणांनी, अन्य अभिलाषा, अभिलाषा म्हणजे इच्छा आणि अन्य म्हणजे काय, भगवान श्रीकृष्णांना सोडून अन्य अभिलाषा ज्या काय आपल्या हृदयात आहेत त्यांना अन्याभिलाषता, इतर सगळ्या इच्छा सोडून अन्याभिलाषा रूपी तृण आपल्या हृदयामध्ये तेच वाढलेले आहेत. आपल्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णांना जाणून घेण्याची, त्यांना भजण्याची इच्छा नाहीये. त्यांच्या जागी आपल्या हृदयामध्ये अनेक इतर अभिलाषांचे तृण वाढलेले आहेत, इतर कामेच्छा, इच्छा तृण वाढलेले आहेत. बघा, तुम्ही जर एखादं शेत करत असाल आणि 10-15 वर्ष तिथं ते शेत पडीक राहिलं तर काय होतं, तिथं सगळ्या प्रकारचे तृण, झाडी झुडपी वाढते, बरोबर की नाही. पुन्हा जर शेत करायचं तर असेल तर आपल्याला पहिल्यांदा मोठी मोठी झाडी तोडावी लागते, मग तृण काढावे लागतात, मग पाळमुळं खोडून काढावे लागतात, मग नांगरणी करावी लागते, मशागत. म्हणजे जर नियमितपणे आपण जर शेत करत असू त्याला जी मशागत करावी लागते पावसाळ्यात, त्याच्या 10 पटीने आपल्याला मशागत असं पडीक राहिलं शेत करावं, कारण तिथे तृण वाढले ना. तसंच जर आपण सदैव भक्तांच्या संघामध्ये नसू तर आपल्याला मशागत किती करावी लागेल, भयानक करावी लागेल. म्हणून भक्तांच्या संघामध्ये आपण आलं की भक्तांच्या संघामध्ये बरोबर सगळी यंत्र असतात, खुरपणी असते, नांगरणी असते, फवारणी असते, फावडा, कुदळ, टिकाव सगळं असते, ट्रॅक्टरपासून. हे सगळं काढून टाकतात. ते काढून टाकण्यासाठीच आपण भक्तांचा संघ केला पाहिजे. तर बघा कसं सांगतात, आपले हृदय जर अन्याभिलाषारूपी तृणांनी, हे तृण अतिशय घातक असतात. हे तृण ज्या जमिनीत आहेत त्याची मशागत न करता जर तुम्ही तिथं बियाणं पेरलात तर तुम्हाला त्या बियाण्याचं फळ मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. लक्षात ना. तुम्ही म्हटला चला काय करूया, तृण राहू देत हृदयामध्ये, म्हणून प्रभुपादांनी आपलं तृण काढण्यासाठी 4 नियमावली दिली ना. 4 नियमावली का दिली की हे 4 नियमावली जो पालन करेल तो आपोआपच हे सगळे तृण काय करेल, हृदयातून उपटून टाकेल. मांसाहार करू नका, व्यभिचार करू नका, नशापाणी करू नका आणि जुगार खेळू नका. हे फार मोठे तृण आहेत, मोठे तृण आहेत, मोठे वृक्ष झालेले आहेत त्याचे अनादिकाळापासून. पाळमुळं खूप पसरलेले आहेत जनसामान्यामध्ये. त्यामुळे आम्ही इस्कॉनमध्ये कित्येक लोकांना आमंत्रित करतो, पण लोक ते ग्रँटेड समजतात, कारण का त्यांच्या हृदयात ह्या 4 अधर्मांची पाळमुळं खोल रुजलेली आहेत. त्यामुळे त्यांना धर्माचं आचरण करायची इच्छा होत. हे अधर्माचे आहेत ना साक्षात्कारी रूप. मांसाहार करणे, इतर जीवांची मारून ठार करून हत्या करून स्वतः जीवे चोचले करणे, अधर्माची पाळमुळं आहे. व्यभिचार करणे, परस्त्री संघ, परपुरुष संघ, हा भयानक मोठा अधर्म आहे. जुगार खेळणे हे तर असत्यरूपी भयानक मोठं काय आहे, धर्माचं क्षती आहे. आणि नशापाणी करणे, आणि हे नशापाणी करणे हे धर्माची पूर्णपणे पाय म्हणली आहे. तर ही भयानक मोठी अशी काय म्हणूया, तुम्ही पाहिलंय काय, पपईमध्ये कधी कधी आपल्या परड्यामध्ये पपई उगतो, त्याला फक्त फुलं देतात, फळ लागत नाही, त्याला नर पपई म्हणतात, नपुंसक. ही अशी जी वृक्ष आहेत यांना कोणती फळं नाही आहेत. त्यामुळे ह्या अशा वृक्षांची पाळमुळे आपल्या हृदयात खोल घट्ट गेल्यामुळे आपल्याला कोणती फळप्राप्ती होणार नाही. आणि म्हणूनच ही उपटून काढली पाहिजेत. अन्याभिलाषारूपी तृणांनी आणि वाळूच्या खड्यांनी आणि धुळीने भरलेले असेल तर आपण तिथे भगवंतांना स्थापित करू शकत नाही. सगळ्या ह्या कामेच्छा, वाळूचे खडे आणि धूळ जर असेल तर आपण तिथे भगवंतांना स्थापित करू शकत नाही. हृदय पवित्र असलेच पाहिजे. भगवंत काय सांगतायत, हृदय हे पवित्र असलेच पाहिजे. आणि पवित्र हृदय जर असेल ज्याच्यात भौतिक हेतू दडलेले आहेत, अशी काम्य कर्मे, तर्कज्ञान, योगसिद्ध आणि ध्यान धारणेच्या तथाकथित पद्धती यांच्या आसक्तीतून ते मुक्त असले पाहिजे. हृदय कसं पवित्र असलं पाहिजे, ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लालसा जीवाला असता का म्हणे की काय मला जे काय मी करेन त्याच्यानं माझ्याकडे काय येतील,
काही शक्ती येतील भौतिक, ज्यांना मी काय करेन, माझं भौतिक जीवन चांगल्या रीतीने जगू शकेन. भौतिक जीवन चांगल्या रीतीने जगणे म्हणजे काय, इंद्रिय भोग चांगल्या रीतीने करण्याच्या सुविधा उत्पन्न करणे. तर कोणत्याही अंतस्थ हेतूपासून हृदय स्वच्छ असले पाहिजे. रूप गोस्वामी म्हणतात की अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्माद्य अनावृतम. अर्थात मनुष्याच्या हृदयात कोणतेही बाह्य हेतू नसावे. भगवंतांची निस्वार्थ निष्कपट भावानं भक्ती करावी आणि कोणतेही हेतू अन्य हेतू नसावे हृदयामध्ये. मनुष्याने भौतिक उन्नतीचा, परतत्वाला तर्काने जाणण्याचा, काम्य कर्मे करण्याचा आणि कठोर तप करण्याचा प्रयास करू नये. नॉर्मली आपण पाहतो कठोर तपश्चर्या जे लोक करतात ते कोणती तरी सिद्धी प्राप्त करण्यासाठी करतात आणि ती सिद्धी प्राप्त केल्यानंतर त्या सिद्धीचं प्रदर्शन मांडतात आणि त्या सिद्धीच्या प्रदर्शनाच्या अंती स्वतःला ते फार मोठे भगवंतांचे अवतार म्हणून घेण्याची त्यांना काय असते, लालसा असते. म्हणून सांगितलंय की कठोर तपश्चर्या करण्याची गरज नाहीये. ही सर्व कृत्ये अनन्य भगवत प्रेमाच्या स्वाभाविक वृद्धीच्या विरुद्ध आहेत. कारण जर तुम्ही कठोर तपश्चर्याला बसलात तर तुम्ही भगवत प्रेम जागृतच करू शकणार नाही. भगवंताची सेवा कशी करणार, कारण तुम्ही स्वार्थी वृत्तीने तपश्चर्या करायला आरंभली आहे एकांतामध्ये. जर आपल्या हृदयात या गोष्टी अस्तित्वात असतील तर हृदय अशुद्ध असल्याचे समजावे आणि श्रीकृष्णांच्या वास्तव्यासाठी अयोग्य समजावे. हृदय स्वच्छ असल्याविना त्यात कोणी भगवंतांची उपस्थिती अनुभवू शकत नाही. भगवंत तिथं आहेतच, मग अशी मी सांगितलं तसं, पण त्यांची उपस्थिती अनुभवायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, हृदय शुद्ध, निर्मळ आणि शांत केलं पाहिजे. भौतिक जगाचा अत्याधिक उपभोग घेण्याची कामना आणि भौतिक इच्छेचे स्पष्टीकरण केले जाते. आधुनिक भाषेत याला आर्थिक प्रगती वा विकास असे म्हणतात. बरोबर की नाही. आधुनिक भाषेमध्ये काय विकास झाला म्हणजे काय झालं, 5,517 रुपयांचं कर्ज चढलं प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर. आज आम्ही गणित केलं होतं, डॉक्टर कल्पेने टाकलं की भारताच्या जागतिक कर्जाचा डोंगर 8 लाख करोड झाला. किती, 8 लाख करोड भारताच्या अंगावरती कर्ज आहे. मग मी लगेच कॅल्क्युलेशन केलं, 8 लाख करोड भागिले 145 कोटी जनता, उत्तर आलं 5,517. तर हा विकास जो आहे तो डोक्यावर कर्ज फक्त चढवतो. कारण कोणताही विकास करायचा भौतिक तर काय पाहिजे, धन पाहिजे, आणि धन लिमिटेड आहे. मग काय करतो आपण, कर्ज रूपात घेतो, कर्ज काढतो. आलं लक्षात ना. तर ठीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होते, त्यामुळे थोडंफार कर्ज असणं गरजेचं आहे ना, तर डेव्हलपमेंटच होणार नाही. बरोबर ना. कर्ज नाही काढलं तर डेव्हलपमेंट होणार काय, राजेश्वरी नाही होणार. आपल्याला समजा नवीन मशिनरी पाहिजे, आपल्याला एकदम पैसे नाही, काय गेलं पाहिजे बँकेत जरा. हां, पण काय इथं काय सांगितलंय, आधुनिक भाषेत यालाच आर्थिक प्रगती वा विकास असे म्हणतात. आर्थिक प्रगतीच्या अतिरेकी इच्छेला हृदयातील जी आर्थिक म्हणजे प्रगतीची अतिरेकी इच्छा आहे, अतिरेकी म्हणजे ती इच्छा कधी म्हणजे भौतिक कामाला कधी संपतच नाहीत, म्हणून त्यांना अतिरेकी इच्छा म्हटलं. आतंकवादी इच्छा, स्वतःच्या जीवनाचा सर्वनाश करण्याची इच्छा. तर त्यांना त्या इच्छेला हृदयातील काय म्हटलंय, कुडा म्हटलंय, तृण म्हटलंय, खडे समजले जाते. ह्या महाभयानक इच्छांना कुडा, तृण आणि खडे. जर कोणी भौतिक कार्य करण्यात लिप्त असेल तर त्याचे हृदय नेहमीच अशांत आणि अस्थिर असणार. त्याचं हृदय नेहमी अशांत असणार. जो केवळ आणि केवळ भौतिक कामनांनी कार्य करतोय तर त्याचं हृदय काय असणार. नरोत्तमदास ठाकूर सुंदर कथन करतात, संसार विषानले दिवानशी हिया ज्वले जुडाय ते ना कन उपाय. तर खूप सुंदर गीत आहे ते. संसार विषानले, अनल म्हणजे अग्नी, विषाचा अग्नी पेटलेला आहे. दिवानिशी हिया ज्वले, आणि आपण ह्याच्यामध्ये जळतोय. जुडाय ते ना काही नव्हतं, आणि किती आपण प्रयत्न केले तर आपल्याला काय उपाय सापडत नाही. दुसऱ्या शब्दात भौतिक ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी प्रयास करणे हे भक्तीच्या तत्वांविरुद्ध आहे. भौतिक ऐश्वर्य जर भगवंतांच्या कृपेनं आपल्या जीवनामध्ये सहज येत असतील तर ठीक, चांगली गोष्ट आहे, काय वाईट नाही. भगवंतांच्या कृपेनं येतं भक्ताच्या जीवनामध्ये. दॅट्स ऑल. त्यासाठी भक्ताला परिश्रमांची पराकाष्ठा करावी लागत नाही. भगवंत एक नाव हरी आहे. एकतर भगवंत पाहतात की भक्ताला जर ह्या भौतिक ऐश्वर्य बाधा करणारे असतील भौतिक जीवनामध्ये आणि आध्यात्मिक जीवनात, तर ते भगवंत सगळं हरण करून घेतात.
परंतु भगवंत जेव्हा पाहतात, कालचा तो साल्वेकचाच हे आला होता, त्याच्यामध्ये खूप सुंदर आलं होतं ते गोष्ट, मला सांगतो मी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा. तर साल्बेक ज्याला खूप तपश्चर्या करायला लागतो आणि 11 दिवस तपश्चर्या केल्यानंतर सुद्धा भगवंत त्याचं काय वेदना कमी करत नाहीत, मरणप्राय वेदना होत असतात त्याला. तर तो आपल्या आईला विचारतो, हे माते, मला वाटत नाही की भगवंत माझं काय करतील, नोटीस घेतील, माझा विचार करतील. त्यामुळे ही देहाची कष्टमय स्थिती काही ठीक झाली नाही आहे आणि त्यामुळे मला आता माझं जीवन संपवावंसं वाटत आहे. त्यावेळेला त्यांची माता त्यांना उपदेश करते सुंदर. साल्वेक सांगतो, श्रीकृष्णांच्या उपासनेनं माझ्या वेदना कमी होण्याऐवजी वाढतच चाललेल्या आहेत. माता सांगते, अनेक कष्ट तुला करी, दया करंती नरहरी, तो मने संशय न करे, विश्वासे भज वंशीधर. माता काय सांगते, खूप सुंदर सांगते, हे वत्स, या नरहरींची लीला मोठी विचित्र आहे, खूप विचित्र आहे नरहरींची लीला. ते एक साथ अनेक यातना देऊन काय करतात बघा, ध्यानपूर्वक श्रवण करा या 2 ओळी. भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्ताला एक साथ अनेक यातना देतात. का देतात? अनेक यातना देऊन त्याही अवस्थेत मला विसरणार तर नाही ना याची खात्री करतात. लक्षात, अनेक यातना भक्ताच्या जीवनात येतात, भगवंतांच्या कृपेनेच येतात. ज्याला भगवंत आपली फाईल आपल्या हातात घेतात त्याला आपल्या जीवनामध्ये अनेक यातना येतात. आपल्याला फळ कुठेच दिसत नाही भगवत प्राप्तीचं. का करतात भगवंत असं? तर अनेक यातना आपल्या भक्ताला ते देतात की जेणेकरून त्याही अवस्थेत हा भक्त, माझा भक्त मला विसरणार नाही याची काय करतात, खात्री करतात. आणि जे त्यांना विसरत नाहीत त्यांचे सदैव मंगल होते कोणत्याही जीवनाच्या परिस्थितीत. किती सुंदर उदाहरण आहे बाबा प्रल्हाद महाराजांचं आपल्या समोर, अतिशय सुंदर उदाहरण आहे. हे पुत्र मनामध्ये कोणत्याही प्रकारे संदेह करू नकोस आणि पूर्ण विश्वासाने त्या वंशीधारी भगवान श्रीकृष्णांचे भजन कर. तर आपल्याकडे आपण पाहतो की नॉर्मली जे भौतिकवादी लोक असतात ती काहीतरी संकट आलं तर जातात, बुवा बाबा गुरु मंदिर गेले तिथे की जर तो पावला तर नतमस्तक होतात, नाही पावलं तर लगेच दुसरा शोधतात, 4 दिवस वाट बघतात. तो नाही पावला 3रा शोधतात, लक्षात ना, 4था शोधतात. तर भगवान श्रीकृष्ण तसे नाहीये. फार हे भगवत भक्तीच मुळात खूप दिव्य स्तरावरती आहे. त्यामुळे इथं पळपुट्या लोकांना स्थानच नाहीये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, येरा गबळाचे काम नव्हे ते पाहिजेशी जातीचे. तर जातीचं पाहिजे, थोडं निश्चय पाहिजे. मी कसंही करून भगवान श्रीकृष्ण काय करणार, प्रसन्न करून घेणार. आणि एकदा भगवान श्रीकृष्ण ज्याला प्रसन्न झाले त्याच्यासाठी सगळी अभद्र जी आहेत ती अशी, जसं सूर्योदय झाल्यानंतर धुकं जसं विरून जातं हवेत, तशी सगळी अभद्र काय जातात, पळून जातात. 10 दिशा क्लिअर होऊन जातात. तर बघा, दुसऱ्या शब्दात भौतिक ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी प्रयास करणे हे भक्तीच्या तत्वांविरुद्ध आहे. मंगल कार्यासाठी मोठमोठे यज्ञ करणे. आता आपण आपल्या आयुष्यात मंगल व्हावं म्हणून काय करतो, मोठमोठे यज्ञ करतो, दान धर्म करतो, तप करतो, स्वर्गलोकात जाण्याचा प्रयत्न करणे आणि अगदी या जगात आनंदाने जगणे यांचा भौतिक सुखोपभोगात समावेश होतो. कोणती सुखोपभोग आहेत की आपल्याला स्वर्गात जायची इच्छा असणे आणि या आपल्या जीवनात मंगल व्हावं म्हणून मोठमोठे काय करणे, यज्ञ करणे, दान धर्म करणे. इच्छा काय आहे, माझ्या भौतिक जीवनात काय व्हावं, मंगल व्हावं. मला बायको नसेल तर बायको भेटावी, बायको भेटली तर काय, अपत्य नसेल अपत्य भेटावं, अपत्य भेटलं तर अजून पुढचं काय ते अजून व्हावं. असं सगळं घरदार म्हणजे पैसा का भरपूर मिळावं, त्याला काही सीमाच नाही. आणि ह्या ह्याच्यामध्ये मग तो माणूस अक्षरशः त्या लंगोटाप्रमाणे पिसून जातो. लंगोटाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, आठवते ना. एका लंगोटाबाई काय झालं, काय राजेश प्रभू, एका लंगोटाबाई. त्यामुळे तुम्ही म्हणाल प्रभू मग आम्ही काय कामधंदा नाही करायचा, कामधंदा करायचा, गृहस्थ आहोत पण कामधंदा केला पाहिजे. पण शास्त्र असं सांगतं की
आपल्या उदरनिर्वाहासाठी भगवंतानी सहजतेनं आपल्याला जे अंगीभूत गुण दिलेले आहेत त्या कलागुणांचा वापर करून भौतिक जीवन जगण्यासाठी धनार्जन करावे आणि हे कार्य फटाफट करावे, त्याच्यातच पडून राहू नये. हे कार्य काय करावे? पटापट करावे. कारण मॅक्झिमम आपल्या जीवनातील कालावधी आपण कशासाठी खर्च केला पाहिजे? भगवत प्राप्तीचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि साधना भगवंतांची सेवा करण्यासाठी केला पाहिजे. रात्रंदिवस त्याच कार्यामध्ये, पैसा कमवण्याच्या कार्यामध्ये रत राहू नये. आपले हे दोन्ही काय जे हात आणि तोंड यांची भेट होईल चांगल्या पद्धतीनं, चांगल्या रीतीनं, एवढं धनार्जन करावं. नाहीतर तुम्ही किती कमवलात तरी काय, जाताना मुराद शेठ मुकादमांचं मी मागे एकदा उदाहरण दिलं होतं, पावस्य मुराद शेठ मुकादम लक्षात. तर त्यांच्या आंब्याच्या बागा एवढ्या आहेत ना, एवढ्या आंब्याच्या बागा की कोटी रुपयांचा त्यांचा काय आहे बिझनेस आंब्याच्या याचा आहे. आणि मात्र स्वतः त्या लॅम्ब्रेटा खटारा गाडीवरती, स्कूटीवरती त्याच्यावरती फिरायचे. डॉक्टरला कधी 40 रुपये पण तपासला दिले नाही. त्यावेळेला 50-40 रुपये फी होती, ते दिले नसतील त्याने बिचाऱ्यांना. आणि गचकले एवढं सगळं घेऊन. एवढं सगळं कमवण्यासाठी रात्रंदिवस त्यांनी काय केली, अपार मेहनत केली. जाताना सोबत घेऊन गेले का? हे आपलं स्वतः कोकणातलं एक साधं उदाहरण देतो. तशीच गत आहे प्रत्येकाची, लक्षात. मायकल जॅक्सन एवढा धनाढ्य, एवढा श्रीमंत आणि एवढा प्रसिद्ध पॉप सिंगर होता, पण त्याला झोप येण्यासाठी रोज इंजेक्शन घ्यावे लागायचे. त्या इंजेक्शनचाच ओव्हरडोस होऊन तो काय झाला, अवेळी मृत्यू पावला. पण अतिरेकी इच्छा होता त्याच्या हृदयामध्ये. तो होता काळा, बरोबर की नाही, रंगाने काय होता, साऊथ आफ्रिकन काळा होता. पण त्यानं आपलं रूपरंग थोडीशी प्रसिद्धी मिळाल्यानंतर पाश्चात्य देशातील लोकांसारखं गोरा बनण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यानं जवळजवळ 72 सर्जरी केल्या, प्लास्टिक सर्जरी देहावरती. आणि त्या सर्जरी, स्किन ग्राफ्टिंग टिकवण्यासाठी त्याला अगणित प्रकारची मेडिसिन्स घ्यावी लागत होती. याला काय म्हणतात, अतिरेकी इच्छा. त्यामुळे परमेश्वरानं दिलंय ना, त्याच्यामध्ये समाधानी राहावं, जास्त आटापिटा करू नये. थोडेफार प्रयत्न केले पाहिजे, जीवनाचा उदरनिर्वाह चालला पाहिजे याच्यासाठी, पण त्याच्यामध्ये जास्त आसक्त असू नये. आणि अशा प्रकारे आपलं कर्म जास्तीत जास्त भक्तिमय कर्म राहील, कृष्ण भावना भावेल आपण जीवन कसं जगू, याबद्दल माणसानं प्रयत्न केले पाहिजे. तर इथं आपण पाहतोय की अद्यावत भौतिक सुखसुविधा भौतिक कल्मशांच्या धुळीप्रमाणे आहेत. ह्या सगळ्या ज्या अद्यावत भौतिक सुखसुविधा जी प्राप्त करण्याची इच्छा आहे आपल्याला, ते कशाप्रमाणे आहेत, भौतिक कल्मशांच्या धुलीकणांप्रमाणे आहेत. आणि काम्य कर्मांच्या वावटळीत ती धूळ क्षुब्ध होऊन हृदय भरून टाकते. आणि ज्यावेळेला हृदयामध्ये कामेच्छा यांची वावटळ होते, त्यावेळेला ही धूळ हृदय भरून टाकते. आणि धूळ जर आरशावर बसली तर आपल्याला आपलं स्वतःचं रूप पाहता येत नाही. मंगल आणि अमंगल कार्ये संपादन करण्याच्या अनेक इच्छा असतात, परंतु आपण जन्मजन्मांतरातून आपले हृदय कसे अपवित्रच ठेवीत आलो आहोत हे लोक जाणत नाही. बरं, लोकांना दोन्ही इच्छा आहेत ना, भौतिक इच्छा मंगल पण आहेत आणि अमंगल पण आहेत ना. आता आजच माझ्या मित्रांना मी फोन केला की म्हटलं, प्रभूजी तुम्ही आला नाही ते सत्संगाला. नाही म्हटलं, राखण होती आमची. मग काय कापलं, बकरा कापला, कोंबडा कापला? नाही, कोंबडा कापतो आम्ही. म्हणजे हे काय झाली, भौतिक इच्छा कोणत्या कॅटेगरीतली झाली, अमंगल स्वरूपातली झाली, लक्षात. तर अमंगल आणि मंगल तुम्हाला माहित नाही, सध्या आता कोकण रेल्वे बंद आहे म्हणून, आता ह्या पिरियड बंद आहे. कोकण रेल्वे मुंबई ते कोकण आणि कोकण ते मुंबई तुडुंब भरलेली असते. का? राखण देण्यासाठी चाकरमाने सगळे गावी येतात. काय बोलावं, काय करावं, साक्षात भगवंतानाच अवतार घ्यावा लागेल. आपल्या कपसाडीच्या बाहेरच आहे प्रभू सगळं. आपण आपला करतोय प्रयत्न, खारीच्या वाट्यावर पण आपला प्रयत्न नाही आहे. पण जसं अद्वैत आचार्याने सांगितलं, स्वतः महाविष्णू असताना की हे भगवंता माझ्या कपॅसिटीचे काय आहे, हे सगळं बाहेरचं आहे. साक्षात तुम्ही ब्रजेंद्र नंदन, तुम्ही या पृथ्वी तलावर. त्याला भगवान श्रीकृष्ण आले गौर रूपामध्ये, गौर हरी बनून. आणि ते आपल्याला स्वतः शिकवण देत आहेत की कसं हृदय काय केलं पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे. अमंगल आणि भौतिक मंगल गोष्टी, म्हणजे भौतिक मंगल होण्याची कामना ही सुद्धा घातकच आहे.
तर काम्य कर्मांची इच्छा त्यागू न शकणाऱ्या मंगल आणि अमंगल कार्य संपादन करण्याची अनेक इच्छा असतात, पण आपण जन्मजन्मांतरापासून आपले हृदय कसे अपवित्र ठेवी झालो आहोत हे लोक जाणत नाही. लोकांना माहीतच नाहीये आपलं हृदय अपवित्र आहे ते. ये रे दिसा भरे पोटा बस, दॅट्स ऑल. एवढा पशुवत खूप असं डोक्यामध्ये खूप होतं हॅमरिंग. हा सगळ्या शास्त्रांचा विचार करताना आणि सामान्य जनता कसं जीवन जगते, कसं व्यर्थ घालवते मनुष्य जीवन. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, तुम्हाला सगळ्यांचं, की मॅक्सिमम लोकांपर्यंत तळमळ घेऊन जावा. ही भगवंतांच्या नामरूप गुणलीलांचा प्रचार प्रसार करण्याची तळमळ तुमच्या सगळ्या लोकांच्या हृदयात जागृत झाली पाहिजे. सांगा त्यांना, पटवा, कन्व्हिन्स करा, त्यांना घेऊन या. असं नाही की तुम्हाला थोडंफार ज्ञान मिळालंय, तुमच्या हृदयात आता थोडंफार शांती येते, त्यामुळे त्या आनंदामध्ये रुळून जाऊ नका. कारण इथं ह्या श्लोकामध्ये पुढे आलंय की जीवहिंसा या म्हणजे इतर जीवांचा द्वेष करणे या शब्दाचा वास्तविक अर्थ आहे कृष्ण भावनेचा प्रचार थांबवणे. ही खरी जीवांप्रती हिंसा आहे. आणि या भगवद्गीतेत तात्पर्यामध्ये पण प्रभूंनी ह्या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. जीवहिंसा म्हणजे काय, नुसतं त्यांना मारून न खाणे हा नाही अहिंसा. म्हणजे जीवहिंसा म्हणजे हे जे दुःखामध्ये खितपत पडलेले जन आहेत, असंख्य अगणित जन जे आहेत मनुष्य योनीमध्ये येऊन खितपत पडलेत, तर त्यांचा उद्धार करण्यासाठी जी तळमळ हृदयामध्ये प्रत्येक जीवाच्या जागृत झाली पाहिजे, ती तळमळ जागृत करून त्यांना काय केलं पाहिजे, कृष्ण भावनेचा प्रचार केला पाहिजे. आणि जिथं कृष्ण भावनेचा प्रचार थांबतो तिथे जीवांची हिंसा चालू होते. जीवहिंसा या शब्दाचा वास्तविक अर्थ कृष्ण भावनेचा प्रचार थांबविणे असा आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपात कृष्ण भावनेचा प्रचार थांबता कामा नाही. त्यामुळे आपला खारीचा वाटा आपण प्रत्येकानं उचलला पाहिजे, प्रयत्न करत राहिले पाहिजेत. कारण दुनिया अशाच प्रकारच्या लोकांनी भरलेली आहे. तुम्ही ज्याला असंख्य प्रयत्न कराल तेव्हा कोणतरी तुम्हाला एकटा तयार होईल, पण तो एकटा तयार झाला हे पण काय कमी नाही आहे ना. आज आम्ही अपेक्षित ठेवलं होतं 15-20 जण येतील, पण हॉल भरलेला आहे. चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाच्या हृदयात अशी तळमळ असली पाहिजे की मी आधी माझं जीवन सार्थक करणार आणि मग निश्चित काय करणार, इतरांना हे देणार आहे. आणि मी माझं जीवन सार्थक करण्यासाठी काय मरेपर्यंत वाट बघायची गरज नाही. तुम्हाला कळलंय तेवढं सांगायचं, तर आपलं फिटपॅट होऊन जातं. बरोबर की नाही. मी परिपूर्ण होणार आहे असं कोणीच होऊ शकत नाही. असं कोणीच होऊ शकत नाही. तुम्हाला जेवढे कृष्ण कळलेत तेवढे सांगत सुटायचं. जेवढे कृष्ण कळलेत तेवढं सांगत सुटायचं. आणि हे साक्षात चैतन्य महाप्रभूंनी आज्ञा दिली आहे ना. भारत भूमी ते हैला जन्म जन्म सार्थक करी कर परोपकार अमाराज्ञा गुरु हैया तारे देश. चैतन्य महाप्रभू सांगताय तुम्हाला जेवढे कृष्ण कळले तेवढे इतरांना सांगत सुटा. त्यांना प्रेम द्या. कोणत्या तुमच्या कशाही कॉन्टॅक्टमध्ये आला त्याला कशा तरी पद्धतीनं आपण काय केलं पाहिजे, कृष्ण भावनेकडे त्याला ओढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं की एकदा यमुनेमध्ये मला ती दृष्टांत आठवतो काय बघतो, लीला म्हणून यमुनेमध्ये दीप सोडत होते सगळे ब्रजवासी ब्रह्मांड घाटावर. त्याला कृष्ण छोटेसे होते, एक 5-6 वर्षांचे. तर कृष्ण ते दीप काय पुढे जाऊन बुडत होते. तर ते कृष्ण काय करत होते, त्यांच्याकडे जे जे दीप येत होते ना ते उचलून पुन्हा यमुनेच्या काठावर सुंदर त्याची रांग लावली आणि ते खूप सुंदर तीर दिसत होता. तो यशोदा म्हणते, कान्हा तुम ऐसा क्यों कर रहे हो कि बस तुम्हारे पास जो दीप आ रहे हैं उनको ही उठा के किनारे लगा रहे हो, वो भी जो दीप है ना उनका क्या होगा. मैया मैंने सबका ठेका नहीं लेके रखा है, जो भी मेरे पास आएगा उसका मैं भला निश्चित करूंगा. भगवंत हे सांगतात गीतेमध्ये की काय करा, तुम्ही माझं भजन करा. भगवंताने एवढी जरी अपेक्षा ठेवली ना की ऍटलिस्ट तुम्ही काय करा, माझ्यापर्यंत याचा प्रयत्न करा, मग मी तुमचा बेडा पार करतो. बरोबर नाही. पण आपण आपल्याच इच्छाच नाहीये. आपण भगवंतांना सोडून जसे ते इतर दीप चालले होते पुढे लांब, आणि पुढे जाऊन अनंत काळासाठी नरकाच्या योनीमध्ये खितपत पडणार आहे. आपण थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे ना, ऍटलिस्ट काय भगवंतांच्या समीप जाण्याचा, भगवंतांच्या समीप जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि यासाठी प्रयत्न लागतील. अन्यथा काय आहे, जर आपण भगवंतांच्या समीप जाण्याचा प्रयत्न काय नाही केला तर आपण कोणाच्या समीप जाणार, विरोधी दिशेला माया आहे, माया बसलीच आहे जाळ टाकून.
आणि तिच्याकडे जाळी भयानक आहेत, मनमोग आहेत, भरमसाठ आहेत. माझ्याकडे जाळ्यांची काही कमतरता नाही तुम्हाला अडकवण्यासाठी, ट्रॅप करण्यासाठी. आणि हा फार मोठा ट्रॅप आहे. हे भौतिक जीवन, मनुष्य देह जो आहे ना, ही एक सुसंधी आहे. आणि हे भौतिक जगत हा मोठा ट्रॅप आहे. या ट्रॅपमधनं आपण वाचवलं पाहिजे स्वतःला. आणि वाचवलं तर निश्चित ह्या जन्माच्या अंती आपण कुठे जाऊ, शाश्वत मुक्ती प्राप्त करून भगवत धामात जाऊ. त्यासाठी भगवान भजन, भक्ती भजन हृदयापासून करणं गरजेचं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्वांनी नियमित आपल्या माळ्यावरती रोज कमीत कमी 16 वेळा जप करा. तर जो इच्छा त्यागू शकत नाही असा मनुष्य भौतिक कल्मशांच्या धुळीने आच्छादलेला आहे असे समजावे. कर्मी माणसाने सामान्यपणे असा विचार करतात की काम्य कर्माचे फळ दुसऱ्या काम्य कर्माने निष्प्रभ करता येईल. जी कर्मी माणसं असतात ना, भौतिक कल्मश ज्यांच्या हृदयात आहेत, ते असा विचार करतात, भले मी आता पाप केलं तर मी काय करेन, काहीतरी पुण्य करेन आणि माझ्या पापाचं काय करेन, शालन करून घेईन. पण मी काय करणार, पाप करणार आणि पापाची फळ नष्ट करणारी पुण्य पण करणार. असं नसतंय ना. प्रत्येक गोष्टीचं फळ तुम्हाला भोगावंच लागणार. जोपर्यंत ते भगवान श्री कृष्णांना, श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपण कर्म करत, त्याला कर्म म्हटलंय, तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक कर्माचं फळ भोगावं लागणार. आज मी सुरुवातीलाच तुम्ही जे उशिरा आलात त्यांच्यासाठी सांगतो, आजचा क्लास पूर्णपणे फिलॉसॉफीवरती आहे. आज एकच श्लोक आपण घेतलाय, त्याच्यामध्ये ही सुंदर दिव्य फिलॉसॉफी आहे की कसं आपलं हृदय निर्मळ, शांत आणि स्वच्छ करायचं आणि ज्याच्यामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णांची अनुभूती करता येईल. तर दुसऱ्या कर्मफळानं आपल्याला ते नल करता येत नाही, नील करता येत नाही. मात्र निश्चितपणे चुकीची कल्पना आहे. जो अशा कल्पनेच्या भ्रमात पडेल तो स्वकर्तृत्वानेच फसविला जाऊ शकतो. अशा कार्यांची तुलना कुंजर स्नानाशी करण्यात येते. कुंजर म्हणजे हत्ती. अशा कार्यांची तुलना कशाची करता येते, कुंजर, हत्तीचं स्नान, गजस्नान. हत्ती चांगल्या प्रकारे सर्वांग सुंदर स्नान करतो. गंगेमध्ये जातो हत्ती, लोक पाप धुण्यासाठी जातात. हत्ती पण गंगेमध्ये जातो, मस्त सोंडेनं फावरून अंग साफ करतो घासून, आणि मग गंगेच्या बाहेर येतो. आणि गंगेच्या बाहेर आल्यानंतर काय करतो, पण तो नदीच्या बाहेर पडताच सोंडेने भूमीवरती माती घेऊन सर्व अंगावरती शिंपडतो. तो बघतो भुसभुशीत माती कुठे येते, सुळ्याने करतो आणि सोंडेनं घेतो आणि फवारा मारतो. कुंजर स्नान. अशा प्रकारची कर्म, पहिलं पाप कर्म करायचं आणि त्याचं क्षालन करण्यासाठी काय करायचं, तथाकथित पुण्यकर्म करायचं, कर्मकांड करायचं, यज्ञ करायचे, तपश्चर्या करायची, दान धर्म करायचे. हे कशासारखं आहे, वृत्ती गजस्नानासारखी आहे. ह्या अशा प्रकारच्या स्नानानं किंवा अशा प्रकारच्या कर्मानं ना तुमचं भलं होणार, ना तुमच्या कुटुंबियांचं भलं होणार. जर कोणी पूर्वीच्या काम्यकर्माचे फळ म्हणून दुःख भोगत असेल तर तो दुसरे पुण्यकर्म करून ते दुःख नष्ट करू शकत नाही नष्ट करू शकत. पूर्वजन्मातील किंवा पूर्व जीवनातील पापकर्मामुळे आपण जर आज दुःख भोगत असू तर आपण असं कोणतेही, म्हणून भगवंत, ती रघुदासची कथा आपण पाहिली होती ना जगन्नाथपुरी मधली, की रघुदास एकदा काय झाला, मूर्छित झाला होता, आजारी पडला होता आणि मलमूत्र विष्ठा सगळं त्याग करत होता, त्याला कसली शुद्ध नव्हती. तर भगवान जगन्नाथ स्वतः तिथे येऊन काय करायचे, त्याचं मलमूत्र विष्ठा काढायचे, त्याला आंघोळ घालायचे, त्याला चंदनाचा लेप लावायचे, त्याला वस्त्र घालायचे, सुगंधित द्रव्य लावायचे. आणि असं कित्येक दिवस जगन्नाथाने त्याची सेवा केली. आणि एक दिवस जेव्हा जाग आली तेव्हा रघुदास म्हणतो, हे जगन्नाथ, हे कृष्ण, तुमच्यामध्ये एवढी क्षमता आहे की तुम्ही मला एका क्षणात काय करू शकले असते, बरे करू शकले असते. मग तुम्ही का बरे केले, का हे एवढं हीन कार्य माझ्यासाठी तुम्ही करताय. तर भगवंत म्हणतात, मला सुद्धा माझ्या भक्तांची अशा प्रकारची सेवा करण्यामध्ये खूप आनंद प्राप्त होतो. आणि दुसरं गोष्ट, तू ह्याच जन्माच्या अंती मला माझ्या भगवत धामात पाहिजेस, कारण तू माझा प्रिय सखा आहेस, नित्य सखा आहेस. आणि तुझे काही प्रारब्ध राहिले होते ज्या कारणानं तुला ह्या प्रकारचे भोग भोगणं गरजेचं होतं. लक्षात. मग जर भगवान श्रीकृष्ण तुमच्या पापकर्माची फळं काटू शकत नाहीत तर मग दुसऱ्या प्रकारचं पुण्यकर्म करून ती कशी कापता येतील. तुम्हाला मग भगवंताने असं का सांगितलं, सर्व धर्मात परित्यज्य मामेकं शरणं आम त्वां सर्व पापे विमुच्यते. बरोबर आहे ते, पण हे अचिंत्य भेदाभेद तत्व आहे, ते आपल्याला नाही कळणार.
भगवंत कशा प्रकारे तुमच्या जीवनाला कलाटणी देतील आणि तुम्हाला कशा मार्गी लावतील भगवंत सांगितलंय, पण तिथे काय सांगितलं नाहीये, वेळ काळ सांगितला नाहीये. हे गुरुमाने सांगितलं. कधी तुमचं सगळ्या पापातनं मुक्तता करून भगवत धामात देतील, तुम्हाला मार्गी लावणार आहेत. ते यत्किंचितही थोडंसं तुम्ही काय केलात, भगवंताप्रती भक्तिभजन चालू केलं, मार्गी लावणार आहेत. पण जर सालबेग सारखी आपल्यामध्ये तळमळ नसेल ना, वाल्याकोळ्यासारखी तळमळ नसेल तर काय होणार आहे. आपल्यामध्ये दृढता पाहिजे, दृढ संकल्प पाहिजे, ग्रीड पाहिजे, लौल्यम पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे आणि अनन्यसाधारणपणे भगवंत भक्ती करण्याचं दृढ निश्चय आपण केला पाहिजे. त्याला भगवंत धावून येतील झडकरी, त्वरित. लक्षात. जर कोणी पूर्वीच्या काम्यकर्माचे फळ दुःख भोगत असेल तर तो दुसरे पुण्यकर्म करून ते दुःख नष्ट करू शकत नाही. भौतिक योजना आखून मानव जातीचे दुःख संपुष्टात आणता येणे शक्य नाही. जसं की मगाच्या दृष्टांतामध्ये मी सांगितलं, भले जरी रघुदासला खूप यातना पीडा भोगाव्या लागल्या, पण त्या यातना पीडा भोगत असताना त्या सुसह्य कोणी केल्या, भगवंताने केल्या. हे महत्वाचं आहे. जसं की मृत्यू बनून भगवंत प्रत्येक जीवात्म्याच्या जीवनात येतात. जर तुम्ही भजला नाहीत त्यांना तरी ते तुमच्या जीवनात येणार आहेत, भजलात तरी जीवनात येणार आहेत. तर मृत्यू म्हणजे काळ म्हणजेच भगवंतांचं एक रूप आहे. ते जर आपल्याला माते समान पाहिजे तर आपल्याला त्या मांजरीच्या पिलांसमान व्हावं लागेल. आणि ते जर आपल्याला मांजरी समानच पाहिजे पण उंदरासारखी आपली अवस्था असेल तर मग आपला काय घोट घेतला जाणार आहे. दोन्ही गोष्टींना मांजरी इथेच पकडते ना, पण एकाचा घोट घेते आणि एकाला सुरक्षित ठिकाणी हलवते. तसंच भगवान श्रीकृष्ण जर तुम्ही त्यांचं भजन नाही केलं तर मृत्यू रूपामध्ये तुमच्या जीवनात एक ना एक दिवस येणारच आहेत. पण ते भगवंतांचं आपल्या जीवनातील आगमन मांजरीचं पिलांसाठी असलेलं प्रेम त्या रूपात पाहिजे की मांजरीचं भक्ष शोधण्यास असलेलं भयानक रूप अनुभवायचे. कारण जे अभक्त आहेत त्यांच्या जीवनामध्ये मृत्यू म्हणजे 42,000 विंचू चावल्यासारखा दाह असतो. किती 42,000 विंचू एकाच क्षणी चावतात, एवढा दाह मृत्यू समय होतो जे अभक्त आहेत. कृष्ण भावना हाच या दुःखांचा अंत करण्याचा एकमेव मार्ग आहे. एखादा मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेचा स्वीकार करतो आणि प्रारंभी भगवंतांच्या यशाचे श्रवण कीर्तन करून स्वतःला भगवत भक्तीत संलग्न करतो तेव्हा हृदयाच्या शुद्धीकरणाला प्रारंभ होतो. कृष्ण भावना हाच सगळ्या दुःखांचा अंत करण्याचा एकमेव मार्ग आहे. हे सगळ्या शास्त्रामध्ये अनेक वेळा सांगण्यात आलेलं आहे. कलौ नास्तेव 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 गतिरा, अन्यथा इतर कलियुगामध्ये दुसरा कोणताही मार्ग नाहीये. भगवान श्रीकृष्णांचं भजन करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाहीये. आणि ज्यावेळेला असा जीव भगवत भक्तीमध्ये संलग्न होतो तेव्हा त्याच्या हृदयाच्या शुद्धीकरणाला आरंभ होतो. हृदय वास्तविकपणे शुद्ध झाल्यावर मनुष्य कोणत्याही अडथळ्याविना भगवंतांना तिथे स्थित असल्याचे स्पष्टपणे पाहतो. आणि ज्यावेळेला अशा भगवत भक्तीच्या आचरणानं हृदयाचं पूर्णपणे काय होतं, मार्जन होतं, त्याला तो जीवात्मा पाहू शकतो की भगवान श्रीकृष्ण इथं विराजमान आहे. जसं की ध्रुव महाराज केवळ 6 महिन्याच्या तपश्चर्यानं भगवान श्रीकृष्णांचं अवलोकन कुठे करत होते, हृदयामध्ये करत होते. पाहू शकतो तो सदैव अखंडपणे. आणि मग भगवंतानी लीला केली आणि तिथलं हृदयातलं रूप काढून घेतलं. का? कारण ध्रुव महाराज ते रूप अवलोकन करताना आपला श्वास पण धरून ठेवला होता. आणि असा दिव्य भक्त जेव्हा श्वास रोखून धरतो तेव्हा पूर्ण युनिव्हर्सचा श्वास बंद होतो. जेव्हा सगळे देवी देवता भगवंतांकडे गेले, भगवंता गुदमरतोय आम्ही, ऑक्सिजन लेस. आमच्याकडे आजी होत्या काल ॲडमिट. ऑक्सिजन काढला की ऑक्सिजन SpO2 यायचा 50 वरती, 50, 60, 65. आज सकाळी डिस्चार्ज दिला त्यांना. विचार करा, आपला ऑक्सिजन सडनली 50 वरती आला. भयानक अवस्था. आम्ही रोज ह्या सगळ्या गोष्टी अनुभवतो आणि म्हणून एवढी तळमळ आहे तुम्हाला सांगताना. बाकीचे प्रचारक पण प्रचार करतात पण हे जन्म मृत्यूचं तांडव ते पाहत नाहीत ना. डॉक्टरांच्या जीवनामध्ये हे सगळं रोज येत असतंय आणि आम्ही पाहतो जीवाची तळमळ काय होते ती आजारी पडल्यानंतर, दुःखी असल्यानंतर, कष्टी असल्यानंतर. कारण हे सगळे लोक आमच्याकडे येतात. आमच्याकडे येणाऱ्या लोकांचा भरणाच मुळात आधी काय असतोय, आम्ही दुःखी आहोत, आम्हाला बरं करा. अशा लोकांचा नित्य संग मला भेटल्यामुळे ह्या भौतिक जगत जे आहे, मम पेते पुनर्जन्म दुःखालय अशाश्वतम,
ह्या श्लोकावरती माझा काय बसलाय, पूर्ण दृढ विश्वास बसलेला आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुम्हाला दृढ विश्वास बसायचा तर आमच्याकडे येऊन 5-6 दिवस नोकरी करा, बसून जाईल. जो आमच्याकडचा येणारा प्रत्येक क्लायंट जो आहे ना, तो प्रत्येक काय दुःखानं भरलेला असतो, गांजलेला असतो. तेव्हा प्रभूजी हसतायत. दातांची वेदना, हा ते जर डेंटिस्ट उपलब्ध नसेल तर जीवच द्यावाचा वाटतो, बरोबर नाही? हा, तर भयानक वेदना आहेत. दातांची वेदना तुम्हाला माहिती आहे किती भयानक आहेत ते. आणि ते वेदना देण्यासाठी 1-2 नाहीत, 32 आहेत प्रत्येकाकडे. वेदना एवढ्या भयानक आहेत आणि त्या 32 आहेत. आणि त्या 32 वेदना त्याच दातात पुन्हा येतात. म्हणजे इंटू तेवढं करा. समजा एक दात जर तुमचा खराब झाला तर तो आता बरा केला तर परत दुखणार नाही असं नाही. भयानक आहे सगळं. आणि म्हणून लवकर सगळे भक्ती भावना भगवान श्रीकृष्णांच्या प्रेमामध्ये, भक्तीमध्ये तुडुंबडुंबा. कारण कृष्ण भावना हाच या दुःखांचा अंत करण्याचा एकमेव मार्ग आहे. दुसरा कोणता मार्ग असेल तर तुम्ही आणून माझ्याशी डिस्कस करायचे. दुसरा कोणता मार्ग जर तुम्हाला सापडला असेल या भौतिक जगतातली सगळी दुःख नष्ट करण्याचा, तर तो आणून तुम्ही मला दाखवू शकता. ते मृगजळ असेल. काय असेल? मृगजळ. त्यामुळे आपण सदैव भगवान श्रीकृष्णाच्या नाम गुण रूप लीलांचे यशाचे श्रवण कीर्तन करून स्वतःला भगवत भक्ती संलग्न केले पाहिजे. आणि ह्यात वास्तविकपणे शुद्ध झाल्यावर मनुष्य कोणत्याही अडथळ्याविना भगवंतांना तिथे स्थित असल्याचे स्पष्टपणे पाहतो. आपण शुद्ध भक्ताच्या हृदयात राहतो अशी पुष्टी भगवंत श्रीमद भागवतात करतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात श्रीमद भागवतामध्ये याबरोबर की मी कुठे राहतो? शुद्ध भक्ताच्या हृदयात सदैव वास करतो. श्लोक आहे बघा, साधवो हृदयम मह्यम साधूनाम हृदयम त्वहम. भागवतामध्ये सांगतात भगवंत, साधवो हृदयम मह्यम साधूनाम हृदयम त्वहम. परम सत्याविषयीचे निर्विशेष तर्क, अद्वैतवाद, तर्काधिष्ठित ज्ञान, योग सिद्धी आणि ध्यान धारणा या सगळ्यांची तुलना वाळूच्या खड्यांशी केली आहे. आता काय साफ करणं चाललेलं आहे? तृण, झुडप, वृक्ष काढून टाकले. आता काय? वाळूचे खडे. बऱ्याच लोकांना वाटते की आम्ही भक्ती करतो किंवा आम्ही आध्यात्मिक जीवन जगतो, पण हे असे मूर्ख लोक कोणत्या मागे असतात? निर्विशेषवाद, जे भगवंत निराकार आहेत. अद्वैतवाद म्हणजे भगवंत आणि मी एकच आहे. लक्षात? बरेच आहेत पंथ जे समाजामध्ये आज प्रसार करतायत आध्यात्मिक जीवनाचा, पण हे सगळे हे काय आहेत? हे वाळूचे खडे आहेत. पहिला निर्विशेषवाद, भगवंत निराकार आहेत. दुसरं आहे अद्वैत, भगवंत आणि मी एक आहोत, सोहम. त्यानंतर तर्काधिष्ठित ज्ञान की ते तसं आहे मग मी पण तोच आहे. लक्षात ना? योग सिद्धी कशासाठी? प्रसिद्धी मिळवण्यासाठी, हे भौतिक जीवन सुसह्य करण्यासाठी. 8 प्रकारच्या सिद्धी आहेत. छोटं होणं, महान होणं, प्राप्ती, काय पाहिजे ते प्राप्त करून घेणं, अदृश्य होणं, इतरांच्या मनातलं जाणणं, अशा 8 प्रकारच्या सिद्धी आहेत. भ्रमण करणं कुठच्या ग्रहावरती, विमानाची गरज नाही तिकिटाची, अशा सिद्धी आहेत. पण ह्या सिद्धी ज्या आहेत, जो भगवत भक्त भक्तीच्या मार्गाला लागला आहे त्याच्यासाठी रेल्वे स्टेशन सारखे आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणे जर भगवत भक्ती करत असाल तर ह्या सगळ्या सिद्धी आर लाईक डिफरंट काइंड ऑफ रेल्वे स्टेशन्स. जर तुम्हाला मुंबईतनं दिल्लीला जायचं असेल तर अनेक मध्ये स्टेशन लागतात, गाडी थांबते काढून देते, अनेक स्टेशन लागतात मध्ये. पण जर आपण दिल्लीला जायचं आणि मध्येच कुठच्या तरी स्टेशनला जर उतरलो मध्य प्रदेशातल्या किंवा गुजरात मधल्या, तर आपण दिल्लीला पोहोचणार का? म्हणून भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत म्हटलंय. ज्यांना इच्छा आहे इंद्रिय भोगाची ते पण अशांत आहेत, जसं आपण ह्या ह्याच्यात डिस्कस करतोय. ज्यांना मोक्षाची इच्छा आहे ते पण अशांत आहेत, आणि जे सिद्धी कामी आहेत म्हणून तपश्चर्या करतायत ते पण अशांत आहेत. कारण सिद्धी मिळाल्यानंतर ते टिकवण्यासाठी पण भयानक तपश्चर्या करावी लागते. भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत. कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. कृष्ण भक्त काय आहे? निष्काम आहे. त्याच्या हृदयात कोणत्याही भौतिक लालसा
नाहीत आणि म्हणूनच तो शांत जीवन जगू शकतो. किती वेदना पीडा जीवनामध्ये प्रत्येकाच्या आहेत, तुम्ही भक्त असा किंवा भक्त नसा, पण ह्या सगळ्यामध्ये या जीवनामध्ये शांतपणे जीवन जगण्याची वृत्ती कृष्ण भक्तामध्ये येते, कारण तो निष्काम आहे. त्याचे प्रयत्न केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठीच आहेत आणि म्हणूनच तो शांत निर्मळ असं जीवन जगू शकतो. आणि अशा भक्ताच्या हृदयात मी स्वतः वास करतो म्हणून भगवान सांगतात, साधवो हृदयम मह्यम साधूनाम हृदयम तोहम. अशा निर्मळ साधूच्या हृदयामध्ये मी सदैव वास करतो. तर हे जे बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ध्यान धारणा वगैरे, हे सगळे काय आहेत, वाळूच्या खड्यांशी केली जाते. या गोष्टी हृदयाला केवळ अस्वस्थ आणि अशांत करणाऱ्या आहेत. तेच मी आता तुम्हाला सांगितलं. अशा कृत्याने पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना कोणी संतुष्ट करू शकत नाही आणि त्यामुळे त्याला त्या प्रभूला हृदयांतरी शांततेने राहण्याची संधी कोणी देत नाही. उलट ते त्यांना त्रस्त करतात. ज्ञानी आणि योगी आपल्या विविध प्रक्रिया प्रारंभ करण्याचा मार्ग म्हणून कधी कधी प्रारंभी हरे कृष्ण महामंत्र संकीर्तन करण्याची पद्धत स्वीकारतात. तथापि आपण आता भौतिक बंधनातून सुटलो आहोत असा चुकीचा विचार करून ते नामसंकीर्तन करणे सोडून देतात. काही वेळेला हे अशा प्रकारचे अर्धवट ज्ञानी लोक, ज्यांचा मायावादाचा भरणा डोक्यामध्ये जास्त आहे, हे लोक हरे कृष्ण महामंत्राचा काय करतील, उच्चारण पण करतील. जसं मी पावसला पाहिलं की तिथं स्वामी स्वरूपांच्या नंदांच्या मठामध्ये रामकृष्ण हरीचा जप केला जातो. पण ज्यावेळेला मी जरा खोदून चर्चा केली त्यांच्याशी, त्यांच्या भक्तांशी, त्यावेळेला म्हणाले की आम्ही रामकृष्ण हरी जप जो आहोत त्याच्यापेक्षा आम्ही ही जी क्रिया आहे श्वास घेण्याची आणि श्वास सोडण्याची, ती क्रियेवरती जास्त भर देतो. खूप अभ्यास केला त्यांच्या याचा. ते म्हणाले आम्ही प्रत्येक वेळेला ही श्वास घेताना श्वास सोडताना रामकृष्ण रामकृष्ण करत राहतो. का? कारण एक दिवस आम्ही काय बनू, हे चुकीचं आहे. शेवटचं फलित जे आहे ते चुकीचं आहे. एक दिवस आम्ही काय बनू, स्वतः राम बनू. क्रिया तीच आहे, पण इच्छित काय आहे, स्वतः परमेश्वर बनण्याचं. हे चुकीचं आहे. तेच इथं सांगतात प्रभुपाद की प्रारंभी असे लोक हरे कृष्ण रामकृष्ण हरी जप करतील, पण त्यांची इच्छा काय आहे, स्वतः राम आणि कृष्ण बनण्याची इच्छा आहे. हे चुकीचं आहे. तुम्ही नाही बनू शकत राम आणि कृष्ण, लक्षात. नाहीतर त्याच्यानंतर अनेक रामकृष्ण पैदा झाले असते ना. अशक्य गोष्ट आहे ती. आणि ही अशक्य गोष्टी लोकांच्या गळी उतरवल्या जातात ह्या अशा अनेक प्रकारच्या भोंदू पंथांच्या माध्यमातून, आणि लोक बळी पडतात. कारण प्रत्येकाला इथं परमेश्वर बनण्याची इच्छा आहे ना. प्रत्येकाला परमेश्वर बनण्याची इच्छा आहे, स्वामी बनण्याची इच्छा आहे. तोच का स्वामी, मी का स्वामी बनू नये, म्हणूनच आपण इथं आलो ना. इच्छा द्वेष समुत्तेनं द्वंद्व मोहेन भारत गीतेमध्ये भगवान सांगतात. इच्छा आणि द्वेष केल्या, परमतत्वाची इच्छा आणि द्वेष केल्यामुळे आपलं पतन झालं या भौतिक जगतामध्ये. आणि इथून जाण्याचं तिकीट पण आपल्याला मिळत नाही, कारण काय, आपण त्याच द्वंद्वात अडकलेलो आहोत. मला परमेश्वर बनायचं आहे, ह्या द्वंद्वामध्ये अडकलो. तर हे हृदयाला शांती देऊ शकतं का? परमेश्वर बनलं तर त्यांच्या डोक्यात किती अशांतता आहे ती आपल्याला कशी कळणार? आपल्या साधं एक आपल्या कुटुंबाचा परमेश्वर बनतोय आपण प्रमुख म्हणून, तर किती डोक्याला झगझग आहे. तुम्ही या सगळ्या अनंतकोटी ब्रह्मांडाचे मालक बनून, अरे मेंदू केवढा आपला, केशाग्राच्या 10,000व्या भागाचा एक भाग जर काढला तर आपलं अस्तित्व, आपण जे चैतन्यमयी जे आहोत आत्मरूपामध्ये, त्याचं अस्तित्व केवढं आहे, केशाग्राच्या 10,000व्या भागा एवढं आपलं परिमाण आहे, क्वांटिटी. आणि एवढ्या इतुशी आहे ना, आपण काय करणार? आणि अशा प्रकारच्या चैतन्यमयी तत्वानं भगवान श्रीकृष्ण पूर्णपणे बनलेले आहेत. काय सांगतो मी, लक्षात घ्या. भगवान श्रीकृष्णाचा जो विग्रह आहे अफाट आहे. महाविष्णूचा जर विचार केला आपण तर मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की महाविष्णू कारणोदक सागरामध्ये फोडलेले आहेत आणि त्यांचे रोमरत्न ब्रह्मांड निघत आहेत. अनंतकोटी ब्रह्मांड योग निद्रेमध्ये फोडलेले आहेत. आणि ते ब्रह्मांडामध्ये, प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवान श्री विष्णूंच्या धामाच्या जळानं ते ब्रह्मांड अर्ध भरलंय. आणि त्याच्यामध्ये दुसरे विष्णू प्रवेश करतायत, गर्भोदक्ष विष्णू. आणि ते पौडलेत शेष, अनंत शेषांवरती. आणि त्यांचं चरण संवाद लक्ष्मीजी करतायत. आणि त्यांची नाभीत नाही कमळ आलं. त्या कमळावरती पहिला जीव जन्माला घातला कोण? ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवाने तपश्चर्या करून मग ह्या सृष्टी निर्मिती केली. आणि ही सगळी सृष्टी ह्या ब्रह्मांडातील त्या कमळाच्या देठात स्थित आहे. 14 लोक जे आहेत, स्वर्गलोकापासून पाताळलोकापर्यंत, ते कमळाच्या देठामध्ये स्थित आहेत. आणि त्या कमळाच्या देठाच्या मध्यभागी आपण आहोत, मृत्यूलोक.
आणि त्या मृत्यू लोकामध्ये आपण ह्या पृथ्वी तलावरती, या आशिया खंडामध्ये, साऊथ ईस्ट एशियामध्ये, भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, राजापूर तालुक्यामध्ये, राजापूर तालुक्याच्या राजापूर गावामध्ये, एका छोट्याशा झोनमध्ये, भटाळी या एका छोट्याशा या घरामध्ये आपण बसून काय करतोय? भगवत कथा श्रवण करतोय. आपल्याला स्वतःला किती मोठं समजतो विचार करा. महाविष्णूंच्या रोमरंध्रातनं काय येत आहेत? ब्रह्मांड बाहेर येतात. अशा एका ब्रह्मांडामध्ये आपण कुठेतरी इतुशा त्या कमळाच्या देठामध्ये इथं उपस्थित आहोत आणि आपण म्हणतो आम्ही भगवंत बनणार साधना केल्यामुळे. कल्पनाही करण्यासारखं नाहीये. तर असे लोक हरे कृष्ण महामंत्र कीर्तन पण करतील, परंतु तथापि आपण आता भौतिक बंधनातून सुटलो आहोत असा चुकीचा विचार करून ते नाम संकीर्तन करणे सोडून देतात. नाम संकीर्तन कधीच सोडायचं नाहीये. भगवंतांचे रूप किंवा नाव हे जीवनाचे अत्यंतिक ध्येय आहे याचा ते विचार करीत नाहीत. भगवत भक्ती काय आहे हे न समजू शकणारे असे दुर्दैवी जीव भगवत कृपा कधी प्राप्त करू शकत नाहीत. भगवान श्रीकृष्ण त्यांचे वर्णन भगवद्गीतेत अशा प्रकारे करतात. तानहम द्विषता क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्य अजस्त्रम अशुभान आसुरीश्वेश्व योनिषु. जे द्वेषी आहेत, जे कपटी आहेत आणि जे नराधम आहेत त्यांना मी चिरकाळासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनीमध्ये टाकीत असतो. ज्याला भगवंत बनण्याची इच्छा झाली तो सगळ्यात मोठा अहंकारी अधम व्यक्ती आहे. त्यामुळे जर कुठच्या सत्संगात जाऊन तुम्हाला हे तत्वज्ञान शिकवलं जात असेल सोहमचं, तर तिथून पहिला आधी पाय काढला पाहिजे. पहिला पाय काढला पाहिजे. कारण हे अनंत काळासाठी त्या अंधकर्मय नरकात जीवाला काय देतं? ढकलून देतं. आणि स्वतः भगवंत सांगतात गीतेमध्ये की जे द्वेषी आहे, द्वेषी म्हणजे काय? तुम्ही भगवंत बनणार हा द्वेष नाही तर काय भगवंताप्रती? अरे तूच काय मोठा आलास भगवंत, मी का बनू नये भगवंत? हा द्वेष नाही तर काय? मत्सर आहे ना, ईर्ष्या आहे. जे द्वेषी कपटी आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकाळासाठी भव महासागरातील विविध आसुरी योनीमध्ये टाकत असतो, भगवान श्रीकृष्ण सांगताय. तर अशा आपल्याला कुठच्याही आसुरी नरक योनीमध्ये जायचं नाहीये. तर आपण आपण झालेला नाही याचा, आपण आज इथे थांबूया. पुढच्या समोर याची चर्चा केली जाईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री जगन्नाथ बल्लभ सुभद्रा मैया की, श्री राधा श्याम सुंदर भगवान की, हिताय गौर प्रेमानंदे, जगत गुरु श्री प्रभुपाद की जय हो.